कोकणातील भाजपचं अभ्यासू नेतृत्व म्हणून ओळख असलेले प्रमोद जठार आता विधान परिषदेवर चाललेत. अधिकृतरित्या भाजपकडून यादी जाहीर झाली आणि त्यामध्ये त्यांचं नाव आलेलं आहे. त्यांच्या नावाची घोषणा झाली. आपल्यासोबत आहे. कसं वाटतंय? इतक्या वर्षाचा प्रवास, भाजपमध्ये एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून काम केलं, कोकणामध्ये पक्ष संघटना वाढवण्यासाठी काम केलं, जीवाचं रान केलं. बऱ्याच वेळी त्याच पक्षावरती तुमची नाराजी पण दिसली, पण देर आहे दुरुस्त आहे असं म्हणावं. श्रद्धा और सबुरी. श्रद्धा और सबुरी का फल मिठाई होता है. हां. त्यामुळे काही नाही, आम्ही भारतीय जनता पक्षातले आम्ही संघाचे एक मूळ कार्यकर्ते आहोत. त्यामुळे प्राप्त परिस्थितीत जशी परिस्थिती असेल तसं काम करायचं. त्यामुळे कसं काही नाही. आणि पक्षाचं लक्ष असतं आणि ते वेळोवेळी कळतं. त्यामुळे 10, 12, 13 वर्षांनी का होईना, परंतु पक्षाने पुन्हा एक कोकणातल्या जनतेची सेवा करण्याची संधी दिली आहे. त्याबद्दल प्रथम मी माननीय आमचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे आभार मानतो. आमचे प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांचे आभार मानतो. आणि तसेच माझे सगळे सहकारी आशिषजी शेलार असतील, बावनकुळे साहेब असतील, या आमच्या कोर कमिटीमधल्या पंकजाताई असतील, या सगळ्यांचेच म्हणजे जे मंडळींनी आमचं कसं एक जुना कार्यकर्त्याला मिळावा अशी सगळ्यांची प्रामाणिक इच्छा होती. आणि त्यामुळे मी सगळ्यांचेच आभार आहे. दिल्लीतले आमच्या मंडळी सगळे जे काही राष्ट्रासाठी पक्षासाठी काम करतात त्या सगळ्यांचे आभार आहेत. बऱ्याच लोकांचे फोन येत आहेत तुम्हाला. नारायण राणे यांच्याकडून पण फोन आला तुम्हाला? आले, सगळ्यांचे फोन आले मला. सगळ्यांचे, पंकजदाईंचा आला, आशिषजींचा आला, सगळ्यांचेच फोन आले. बावनकुळे साहेबांचा, रवी चव्हाण साहेबांचा आला, राणे साहेबांचा आला, नितेशजींचा. तुमचं नाव जाहीर झालं, तुमची पहिली प्रतिक्रिया काय होती? प्रतिक्रिया अशी काय नव्हती की एक असं वाटत होतं की कोकणातली पुन्हा एकदा संधी मिळेल का नाही मिळेल अशा मनस्थितीत होतो. परंतु मला माहीत होतं पक्षाचं आपल्याकडे लक्ष आहे. आणि देवेंद्रजी असतील, चव्हाण साहेब असतील, सगळ्यांचं लक्ष होतं. त्यामुळे असं वाटत होतं की यावेळेला संधी मिळेल असं. जो जुना कार्यकर्ता आहे, जो इतका जीवाचं रान करतो, त्याला भाजपसुद्धा त्याच्यावर तितकंच लक्ष ठेवतो, हे तुमच्या माध्यमातून अधोरेखित झालं? हा, पण असं काही मी एकटाच नाही आहे ना. जीवाचे रान करणारे असंख्य लाखो कार्यकर्ते आहेत. त्यामुळे मी त्यांच्यातला एक छोटासा प्रतिनिधी आहे. त्यामुळे माझ्यासारखे माझ्यापेक्षा पण वाईट परिस्थितीमध्ये, संकटमय परिस्थितीमध्ये, विपरीत परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षाचं अनेक मंडळींनी काम केलं आहे. त्यामुळे मी एक निमित्त मात्र आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मागे पण तुम्ही सावलीसारखे अगदी उभे राहिलात कोकणामध्ये, आणि ते पण तुम्हाला सांगत राहायचे की घाबरू नको, तुझी पण वेळ येईल. हो, अगदी. चव्हाण साहेबांचं माझ्यावर प्रेम, माझ्यावर सगळ्यांचंच प्रेम आहे. माझं काही, आणि मी तसा काही उपद्रवी माणूस नाही आहे. त्यामुळे कोकण विकास. पण वाटत होतं तुमची लॉटरी लागेल? नाही, मला बरेचसे इच्छुक होते. हा, नाही, आणि जे इच्छुक सगळे होते ते सगळेच तसेच होते. म्हणजे सगळे देवदुर्लभ कार्यकर्ते आहेत. त्यामुळे याच्यातलं कोणालाही मिळालं तरी आनंदच होता. तसं काही नाही. म्हणजे असं काही मलाच मिळावं असं नाही, कोणाला मिळावं असं प्रत्येकाला वाटतं. पण ते सगळेच बिचारे ज्येष्ठ आहेत. त्यामुळे कोणालाही मिळालं तरी आनंद झाला असता. मला मिळाला तर जास्त आनंद आहे. कोकणामध्ये खासदारकीसाठी पण तुमच्या नावाची चर्चा होती, त्यापूर्वी पण तुमच्या नावाची चर्चा होती, आणि यानंतर तुम्ही नाराज होता पक्षश्रेष्ठीवर अशी पण चर्चा होती. आता ती नाराजी दूर झाली म्हणा. मी कधीच नाराज नव्हतो. कधी माझ्या पक्षाचे म्हणून मी कधीच नाही. मी नेहमी महाराजच आहे, नाराज कधीच नाही. राष्ट्र प्रथम या आणि भारतीय जनता पक्ष प्रामाणिकपणे काम करतो. आणि जे काम दिलंय तिथे प्रामाणिकपणे काम करायचं, एवढंच माहिती. किती संकट आले. वरच्या सभागृहात चाललंय, म्हणजे ते बुद्धिजीवींचं सभागृह आहे. म्हणजे तुम्ही ज्येष्ठ झालात हे मान्य केलं तुम्ही आता? नाही, ऑलरेडी ज्येष्ठ आहे, 60+. त्यामुळे या वरच्या परिषदेच्या सभागृहाचा पण माझ्या कोकणाच्या विकासासाठी खूप चांगला फायदा करून घेता येईल. म्हणजे करतातच आहेत पक्ष, सगळी मंडळी करत आहेत. राणेसाहेब असतील, नितेशजी असतील, निलेशजी असतील, चव्हाण साहेब असतील, शेखरजी निकम असतील, हे सगळी मंडळी, अगदी उदय सामंत बंधू आहेत, हे सगळी मंडळी काम करत आहेत. यांच्या खांद्याला खांदा लावून आपण कोकणाच्या विकासामध्ये काहीतरी खारीचा वाटा उचलू, एवढंच त्याच्यामध्ये. विनायक राऊतांचा फोन आला होता का शुभेच्छा देण्यासाठी? गर्दीत आला नसेल, पण ते नक्की करतील. मी कोणाचं, मी सब यारों का यार हूँ. त्यामुळे म्हणाला होता त्यांना की ते निष्क्रिय खासदार आहेत. असं ठीक आहे, राजकारणामध्ये कधी काय असलं, हे काय कायम नसतं ना. म्हणजे आपण पर्सनल याच्यामध्ये तेवढं घेऊ नये. त्या राजकारणाच्या स्पिरिटमध्ये विरोधी पक्ष म्हणून आपण अनेक गोष्टी बोलतो.
ते विरोधी पक्षाच्या त्या भूमिकेत असतात. परंतु त्यांचं पण मला अनेक वेळेला चांगल्या गोष्टीसाठी मार्गदर्शन मिळतं, असं काही नाही. बरं, मी अजातशत्रू आहात हे तुम्ही स्वतःच सांगताय. आता कोकणाच्या विकासासाठी मूळतः तिथले रस्ते असू द्या, फळबागा असू द्या, मच्छीमारांचा विषय असू द्या, कसे मार्गी लावणार एवढे सगळे प्रश्न? नाही, आता लगेच आता तुमचा दुसऱ्या मला वाटतं अजून 1-2 दिवसाने फॉर्म वगैरे भरून रीतसर आमदार झाल्यानंतर मी तुमच्या चॅनलवर येईन. परंतु आता पालकमंत्री नितेश जी आहेत, खासदार राणेसाहेब आहेत, सामंत पालकमंत्री आमचे उदयजी आहेत. मला वाटतं आता कधी नव्हे ते खरं सांगायचं तर जनतेची, कोकणातल्या जनतेची विकासासंबंधीची अपेक्षा आता वाढलेल्या आहेत. कारण आम्ही जेव्हा प्रचाराला जात होतो, लोकसभेच्या असेल विधानसभेच्या, तेव्हा आम्ही सांगत होतो की आम्हाला पार्लमेंट से लेके पंचायत तक, म्हणजे आम्हाला एका रेषेतला आम्हाला लोकप्रतिनिधी द्या. म्हणजे आमच्याकडे पंतप्रधान पण हवेत, आमच्याकडे मुख्यमंत्री पण हवेत, आमच्याकडचे खासदार पण हवेत, आमदार पण हवेत. मला वाटते एका रेषेतला विकास जनतेने दिलेला आहे मतदाराने. आता मात्र विकास केल्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे आम्ही सगळी मंडळींच्या खांद्याला खांदा लावून जास्तीत जास्त आमच्या कोकणातल्या मंडळींचा विकास होण्याच्या दृष्टीने नक्की प्रयत्न करू. ऑलरेडी चालूच आहे जोरात, मी करणारा कोण आहे. फक्त आणखीन एक त्याच्यामध्ये मी अनेक 12-15 वर्ष काम करतो, त्याच्यात मी थोडा प्रयत्न करेन. बरं, कोकणाबद्दल बोलायचं झालं तर कायमस्वरूपी अशी चर्चा होती की शिवसेनेचा गड राहिलेला आहे. ही ओळख आता हळूहळू पुसत चालली असं म्हणावं? आम्हाला कोणाची ओळख पुसायची नाही. कोणाची रेषा न पुसता आपली रेषा मोठी करणं, मला वाटतं हे काम चांगलं आहे. आणि सगळे आपले वी आर ऑल फ्रेंड्स. कोकणातल्या भागाचा विकास, कोकणातले जे मायग्रेट होतात आमची मुलं जी मुंबईकडे, त्यांना थांबवणं, तिथे काहीतरी रोजगाराची मी अगदी नाणार नाही का नेलं होतं. मी रिफायनरी, मी JNPTला ट्रस्टी होतो. गडकरी साहेबांनी मला त्यावेळेला घेतलं होतं. प्रश्न तोच आहे, नाणारसाठी तुम्ही जीवाचं रान केलं आणि तुमची अजूनही इच्छा आहे असं म्हणतात की नाणार रिफायनरी व्हायला पाहिजे. मला प्रकल्पावर प्रेम नव्हतं, समजून घ्या. माझ्या कोकणातल्या लोकांना रोजगार मिळणाऱ्यावर प्रेम होतं. बेरोजगारी निर्मूलन हा माझा विरोध. त्याच्यासाठी असं कुठलाही मोठा प्रकल्प यावा. आणि काही लोकांचं म्हणणं होतं त्यामुळे पर्यावरणाचं नुकसान होईल, तर त्यांचं प्रबोधन करायचं राहून गेलं आमच्याकडून. त्यामुळे त्या गोष्टीमध्ये झालं असतं तर मायग्रेशन कमी झालं असतं. याची सहल आहे मनामध्ये कुठेतरी. आणि आता विधान परिषदेवर जात आहेत तर नाणार प्रकल्पाचा मुद्दा पुन्हा एकदा तुम्ही उचलून धरणार? नाही, ते आता माननीय मुख्यमंत्र्यांनी ग्रीन सिग्नल दिला तर नक्की उचलेन. होणार नाही, पक्षाची इच्छा असली तर होणार, माननीय मुख्यमंत्र्यांची इच्छा असली तर होणार. नक्की. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी. तर आपण पाहतो आपली भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे आणि प्रमोद जठार यांचं जे नाव आहे ते आता विधान परिषदेसाठी ऑलमोस्ट फायनल झालेलं आहे. 2-3 दिवसामध्ये ते फॉर्मसुद्धा भरतील आणि कोकणाच्या विकासासाठी काम करतील असा विश्वास व्यक्त करतात. कॅमेरा पर्सन चरण मार्गमसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.